बायको काय करते माहित नाही, कारण तिचा माझा 2-3 दिवस झाले बोललो नाही. लोक म्हणतात स्त्री हात घोडाचा हात आणि बालक मोठा भारी आहे, पण मला एवढं माहित आहे बालक लेकरू आपण जर बाजारला गेलो लढायला लागला लेकरू त्याला एक बिस्किटचा पुडा घेऊन त्याला हसत घराकडे जाते पाहिजे. मम्मी पप्पानं बिस्किटचा पुडा दिला त्याचा आठ मिटला. घोड्याचा आठ असा आहे घोड्याला 5 मिनिट विश्रांती दिली चेना झाला त्याला थोडी चालते लगाम लावला का, पण बायकोचा हात मोठा भारी आहे बरं. बायको बोलत नाही, माणसाला जावं लागते. घर माझं मला दिसत नाही अशा सारखं काम आहे म्हणून काय म्हणतो. राहुनी या घरा घर दिसेना मला, राहुनी या घरा घर दिसेना मला. दाखवा दाखवा घर घराला घरी गेलो नाही. बायकोले आवाज देतो, रागात बायको आहे खरं अंगावर धावते. ते एका भाऊसाहेबाची बायको धावली अंगावर, काही नेम नसते म्हणून घरी घेतो जातो. बायकोले आवाज देतो, माझ्या राधानारी म्हटलं माझ्या राधानारी राधानारी सगळे सुंदरी जीवाच्या जीवलंगे घरी नाही. राधानारी माझे लाडाचे लाडके राधानारी. ओ राधा राधा ओ राधा. अरे वा, राधानारी करतो. ओ राधा काय सांगू बाई, 8 दिवसाचा जमाना झाला माझे पती माझ्यासोबत बोलत नाही आणि मी यांच्याशी बोलत नाही. पण असं न बोलण्याने चालणार का? म्हणतात ना बायकोचं पेट तर नवऱ्याचं मीठ. अशी करते यांच्यासोबत 2 शब्द प्रेमाचे बोलते, पण त्याआधी मी माझ्या घरच्या देवाला वंदन करते आणि त्यानंतरच मी यांच्या शब्दाचा मान देते. चल गड्या. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच
राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर वा रे वा, मी आवाज दिला देवासारखा आवाज म्हणजे राजाचं नाव गाजते माझ्या शिवनेरी किल्ल्यावर. अशी बायको पाहिजे, त्यावेळी प्रेम चालते. हा पण उर्मिला ताई लक्ष ठेव द्या, गणाला आपल्या गण झाला. तुमचं मी उत्तर दिलं. मी एक लहानसा प्रश्न विचारतो, गवळणला सुरुवात करतो. समजल्या? शंकराच्या बहिणीचं नाव सांग जा फक्त म्हणे. शंकराच्या बहिणीचं नाव सांग जा. याच्या पडेल तुम्हाला काहीच प्रश्नाचं उत्तर मागणार नाही, लहानचा प्रश्न. म्हणून माझ्या बायकोनं मला देवासारखा देव स्वीकारला. मी देवराया तो देवदास भाव तुझा ठेव तू माझ्या पायापाशी. माझ्या पायापाशी भाव तुझा ठेव माझ्या पायापाशी. भाव तुझा ठेव माझ्या पायापाशी. माझ्या राधा नारी ओ माझ्या राधा नारी सखे सुंदरी ओ कारभारी वा रायाजी नाता रायावाय. अव काय म्हणता लकीच्या पप्पा. वा वा, मी कारभार नाही, राधा नारी. कारभार जीवाच्या जीवलंगा. असं जर आपलं नवरा बायकोचं प्रेम असलं, किती संसार उदंड होतो, लेकरा बाळाला मार्ग सापडतो, शाळेमध्ये जाण्याचा मार्ग सापडतो. म्हणून कारभार एक गोष्ट आहे. राधा नारी आपण जातीचे कोण म्हणावं म्हटलं राधा नारी ओ. आपण जातीचे तुम्हाला माहिती नाही का? आपण जातीचे गवडी बयाडे. काय मी तुला विचारलं आपण जातीचे कोण? आपण जातीचे गवडी नाही, आपण समाजाचे गवडी आहोत. असं भाई आपल्या धर्माचा हिंदू विकाचा आहे का? जातीचे तू बाई हा माणूस, तू बायको मी नवरा, असं दोनच जात आहे आणि पुरुष. समजली? तू बाई मी माणूस. म्हणून आपला धंदा हिंदूचा विकास आहे होय ना. पण मी काय म्हणते, काय हो तुम्ही सकाळी सकाळी राधा 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 लावून ठेवलाय. राधा लावून ठेवला म्हणजे बायकोला नवरा विचारणार नाही तर काही हिम्मतराव सांडे विचारायला मारायचं असं. 8 दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही. हा माणूस त्या रूम मध्ये झोपते आणि मी त्या रूम मध्ये झोपते, पण असं सुद्धा विचारत नाही. अगं ए राधा, तू कशी आहे, काय आहे, घरामध्ये काही लागते का? नाही. 8 दिवस झाले हा माणूस नुसतं तमाशावर आहे. ह्या गावात त्या गावात बायको लेकराचं सुद्धा या माणसाला विचार नाही. काय तू म्हणता बायको लेकराचा विचार नाही? तू आपलं पोट भराचं साधन आहे. तू मी तिला विचारलं का आपण जातीचे कोण? आपण गवळी समाजाचे आहोत. तुला जर माझ्या
नसतं प्रेम नसतं तुझ्यावर तर मी तुला विचारलं नसता. तो म्हणता का मी विचारत नाही मला, ह्या रूम मध्ये झोपते, ह्या रूम मध्ये बसते, नाटकाकडे आपले दिवस राहिले का झोपायचे आणि बसायचे. आणि काच असं कोणतं काम पडलं मग तुम्हाला राधा राधा करून राहिले तुम्ही? सांगू सांगा ना. माता फरले हाय राधा घरी दोना, आणि तो बाजारले जात म्हटलं तेव्हा घेऊन. अहो म्हणूनच तर मी म्हणते हा माणूस आज एवढा चिकनाव चोपडाव चिकनाव चोपडाव चिकनाव चोपडाव का बरं माझ्याशी बोलू? अहो चिकनाव चोपडाव म्हणून राहिले. हा. मी घरी आलो 2-3 दिवसापासून तुझ्या घरी काल मला दिसला नाही. बाजाराची वेळ आहे हा? असं होय. म्हणून म्हटलं का माठ घरी भरले 2 दिसले मला. होय का? बाजारला घेऊन जातो. अहो म्हणून मी म्हणते हा. 8 दिवस झाले हा. माझी प्रकृती बरी नाही. हा. हा माणूस मला असं नाही म्हणत अगं ए राधा हा. तुझं कुठं दुखते वा हा. कुठं चुकते वा आणि तुला थंड बाम लावते. अरे बापरे, मला एक सांग, काय? तुला कुठं दुखते कुठं सुकते, तुला झेंडू बाम लावून देऊ काय? तू जर म्हटलं असतं का मला कंबर दुखते, मी म्हटलं असतं का झेंडू बाम लावून देतो. तू तुम्हाला सांगत नाही तर मी तुला झेंडू बाम लावून काय देऊ? हो थोडं सांगून राहिले तर सांगू राधा काय काय वेळे भान ठेव. मी होय काय ना. म्हणतो काय म्हणता? लक्ष ठेव. सांगा. अव सांगणारी बाजारी, असं हे ए, हा सांगणारी बाजारी, वेळ झाला जाशील कधी माझ्या दोघांचे. अहो मी नाही घेणार मी अजिबात जाणार नाही. सांगणारी बाजारी, वेळ झाला जाशील कधी माझ्या दोघांचे, शिरावर घेशील कधी. सांगणारी बाजारी, वेळ झाला जाशील कधी असं बाई माट दया दुधाचे शिरावर घेशील कधी. कारण काय? तुला जा लागते. अहो नाही जाणार मी. जात नाही. नाही जात. काय? संसाराचा गाळा आहे. संसाराचा गाळा चालविण्यासाठी असं बाई तू हाय पुढे मी तुझ्या पाठी. खरंच गाळाच्या चाक फिरतात बैलाच्या पायापाशी. अरे मी हावा आंधळा तू आंधळा चिकाठी. अहो यायला का पाडू हा तिकडे म्हणून काय होतं लक्ष ठेव.